रामकृष्ण हरी माऊली जागतिक योग दिनाच्या निमित्तानं हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे SV परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा। मित्र हो, आजच्या योग दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 4 सोपे प्राणायाम सांगणार आहे। त्याची शास्त्रोक्त पद्धत सांगणार आहे, जे प्राणायाम केल्यानं तुम्हाला दिवसभर उत्साही आनंदायी वाटणार आहे, तुमचा ताणतणाव कमी होणार आहे, स्ट्रेस कमी होणार आहे, टेन्शन भीती कमी होऊन तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणार आहे, पचनशक्ती सुधारणार आहे, तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव ठणठणीत राहण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे। तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, तुमचं वय कितीही असू द्या, तुम्ही दररोज सकाळी फक्त 15 मिनिट माझ्यासोबत माझ्या समोर हा व्हिडिओ लावून हे प्राणायाम करा। नक्कीच तुम्ही म्हणाल डॉक्टर कमाल आहे, अतिशय चांगले जादुई नैसर्गिक सकारात्मक बदल तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये आणि मनामध्ये तुम्ही हळूहळू अनुभवायला लागाल। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊ नका। प्रत्येक स्टेप तुम्हाला समजेल अशीच मी सांगणार आहे। अतिशय बारकाईने ती तुम्ही पहा आणि तशाच पद्धतीने करायचा आवर्जून प्रयत्न करा। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे। हे करण्यासाठी तुम्हाला कसं करायचंय तर तुम्ही साधं मांडी घालून बसू शकता, कॉटवर बसू शकता, खुर्चीवर बसू शकता किंवा सोफ्यावर देखील बसू शकता। शक्य असेल तर तुम्ही माझ्यासारखं अशा प्रकारे वज्रासनामध्ये तुम्ही बसू शकता। वज्रासनात याच्यासाठी बसायचं की वज्रासनात बसल्यानंतर तुमच्या पाठीचा जो कणा आहे, मणक्याचा जो कणा आहे, हाडं आहेत, ती एका सरळ रेषेमध्ये ताठ येण्यासाठी चांगला फायदा होतो। आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे हात वर करायचे आहेत, हाताच्या दोन्ही मुठी जी आहेत त्या अशा वळायच्या आहेत, बंद करायच्या आहेत, तुमच्याकडे त्याचं तोंड करायचं आहे आणि कोपरामधून हात दुमडून तुमचे जे हात आहेत दोन्ही खांद्यासमोर आणायचे आहेत। कोपरे जे आहेत ते पूर्णपणे तुमच्या शरीराला टेकवायचे आहेत अशा प्रकारे। आणि आता काय करायचं, तुम्हाला हाताची मूठ सोडत सोडत हात वर घ्यायचा आहे आणि सोबतच तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे। बघा कसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्व स्थितीत येत येत तुम्हाला श्वास सोडून द्यायचा आहे। पहा कसं करायचंय। मी हाताची मूठ सोडत सोडत हात वर घेतलेला आहे, लांब श्वास घेत, त्याच्यानंतर मी आता लांब श्वास सोडत सोडत हाताची मूठ बंद करून पूर्व स्थितीमध्ये येणार आहे। खूप छान। संपूर्ण अंगामध्ये ऊर्जा संचारेल। तुम्ही जेव्हा दीर्घ श्वास घेता तेव्हा तुमची फुफ्फुसं पूर्णपणे हवेने भरली जातील आणि जेव्हा सोडाल तेव्हा पूर्णपणे फुफ्फुसे रिकामी होतील। त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे एनर्जी शरीरामध्ये तयार होईल, स्ट्रेस खूप चांगल्या प्रकारे कमी होईल आणि चांगले आनंदायी हार्मोन आपल्या शरीरामध्ये या भस्त्रिका प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये होणार आहेत। बघा परत एकदा असे 10-10चे 2 सेट तुम्हाला करायचे आहेत। बघा माझ्यासोबतच करा। अशा प्रकारे तुम्हाला करायचंय। जर तुम्हाला वज्रासनामध्ये बसायला जास्त वेळ कंटाळा येत असेल किंवा दुखत असेल, अवघड वाटत असेल, तर तुम्ही पुन्हा सुखासनामध्ये बसू शकता। मांडी घालून सहज तुम्हाला बसायचं आहे अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला 10चा सेट करायचा आहे। बघा अशा प्रकारे लांब श्वास घेत मूठ सोडत वर हात घ्यायचे आणि त्याच्यानंतर मूठ बंद करत श्वास पूर्णपणे हळूहळू सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचा आहे।
अशा प्रकारे त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स व्हायचं आहे. हात तुमचे गुडघ्यावर ठेवायचेत, हाताचे तळवे वर ठेवायचेत, डोळे बंद करायचेत आणि रिलॅक्स व्हायचं आहे. खूप चांगली एनर्जी तुमच्या शरीरामध्ये संचारलेली असणार आहे. पूर्ण शरीरामध्ये एक गरम वातावरण झालेलं असणार आहे. डोकं शांत झालेलं असणार आहे. फुफ्फुस खूप चांगल्या प्रकारे टवटवीत ताजेतवाने झालेले आहेत. दीर्घ श्वसनाच्या व्यायामामुळं फुफ्फुसाचा कानाना कोपरा अतिशय चांगला एरिएट झालाय, मोकळा झालाय. अशा प्रकारे त्याच्यानंतर दुसरं जे प्राणायाम आहे, ज्याला आपण आनंददायी श्वासाचं प्राणायाम म्हणतो, ज्याला आपण हॅप्पी ब्रीदिंग असं देखील म्हणतो, यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही वज्रासनात बसू शकता किंवा साधं सुखासनामध्ये अशा प्रकारे बसू शकता. आता याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय तर हाताच्या मुठी अशा प्रकारे तुम्हाला वळवायच्या आहेत. लांब श्वास घेत घेत तुम्हाला हात पूर्णपणे पसरवायचे आहेत दोन्ही बाजूला, जेवढं शक्य होईल तेवढं पाठीमागं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लांब श्वास घेतलेला हळूहळू सोडत सोडत तुम्हाला दोन्ही हात पुढे घ्यायचे आणि पाठ पूर्णपणे पाठीमागं ताणायचे आहे. बघा कशा प्रकारे करायचे. चेहऱ्यावरती स्माइल ठेवा, श्वास रोखून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास हळूहळू सोडत सोडत तुम्हाला पूर्णपणे पुढे हात घ्यायचे. एकदम छान. पाठ पूर्णपणे पाठीमागे वाकवायचा प्रयत्न करायचा, ताणायचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात पुढे ताणून घ्यायचे आहेत. तोंडानं सोडू शकता किंवा नाकाने देखील सोडला तरी चालेल. दहाचे 2 सेट करा आणि अशा प्रकारे तुम्ही हा आनंदाचा श्वास अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता. परत एकदा 10चा सेट करतो मी. अशा प्रकारे त्याच्यानंतर परत रिलॅक्स पोझिशन मध्ये जायचंय. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे.
निवांत बसायचे, रामकृष्ण हरी म्हणायचे, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी म्हणायचे. खूप छान. आनंदाचा श्वास हा दुसरा प्राणायाम. डोळे शांतच ठेवायचे, डोळे बंद ठेवायचे, मन शांत ठेवायचे. संपूर्ण शरीर आता चांगल्या प्रकारे रिलॅक्स झालेलं आहे. आणि आता तिसरा प्राणायाम आहे, ज्याला आपण बॉक्स ब्रीदिंग असं म्हणतोय. बाजूच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो बॉक्स दिसतोय, या बॉक्स मधून जशा प्रकारे ॲरो म्हणजेच बाण जातात, 4-4 सेकंदाचे हे बाण आहेत. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला 4 सेकंद लांब श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घेतलेला श्वास 4 सेकंदासाठी धरून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या 4 सेकंदामध्ये घेतलेला श्वास हळूहळू सोडायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढचे 4 सेकंद अजून तुम्हाला श्वास रोखून धरायचा आहे. आणि पुन्हा ही सायकल तुम्हाला कंटिन्यू करायची. 10 वेळा करू शकता, 20 वेळा करू शकता. पहिल्यांदा 10 वेळा करूया, त्याच्यानंतर थोडासा ब्रेक घेऊन रिलॅक्स होऊन परत अजून 10 वेळा करूया. बघा कसं करायचंय. ह्या बॉक्स सोबत चालू करूया. मनामध्ये 4 काउंट करा तुम्ही, म्हणजे 4 सेकंद काउंट करा. आणि तशा पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे हे सायकल पूर्ण करू शकता. तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे बसायचं आहे रिलॅक्स पोझिशन मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला डोळे बंद करायचे, लांब श्वास घ्यायचा आहे, धरून ठेवायचा आहे 4 सेकंदापर्यंत. त्याच्यानंतर 4 सेकंद सोडायचा. त्याच्यानंतर 4 सेकंद धरून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर परत श्वास घ्यायचा लांब. अशा प्रकारे परत तुम्ही चांगल्या नॉर्मल पोझिशन मध्ये बसा. अशा प्रकारे तुम्ही हात ठेवू शकता आणि परत ही बॉक्स ब्रीदिंग करा. 4 सेकंद घेणे, 4 सेकंद धरून ठेवणे, 4 सेकंदामध्ये सोडणे, त्याच्यानंतर परत 4 सेकंद रोखून धरणं आणि पुन्हा घेणं.
अशा प्रकारे ही तुम्हाला बॉक्स ब्रीदिंग करायची आहे। तुमच्या मनाला एक अंतर्गत नैसर्गिक शांती देणारा हा बॉक्स ब्रीदिंगचा व्यायाम आहे। तुमच्या श्वासावर तुमचं लक्ष केंद्रित होणार आहे। तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये तयार झालेले जे स्ट्रेस हार्मोन आहेत, ताणतणावाचे संप्रेरक आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे कमी होतील। तुम्हाला नैराश्य कधी येणार नाही। तुमच्या दिवसभराच्या कामाचा ताण पूर्णपणे निघून जाईल। भीती, चिंता, काळजी, एन्झायटी, डिप्रेशन, अतिविचार यासारख्या आजारांपासून तुम्ही कित्येक पट खूप चांगल्या प्रकारे दूर राहणार आहात आणि एकूणच तुमच्या मनाची आणि शरीराची शांती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। आता पुढचा शेवटचा जो प्राणायाम आहे, ज्याला आपण नाडी शोधन प्राणायाम म्हणतो, यासाठी तुम्हाला काय करायचंय, अशाच पद्धतीनं बसायचं आहे। अशा पद्धतीनं आता काय करायचंय, तुम्हाला तुमचा डावा हात हा अशा पद्धतीनं गुडघ्यावरती डाव्या ठेवायचा आहे। उजवा हात वर उचलायचा आहे। उजव्या हाताचं जे हे इंडेक्स फिंगर म्हणजे तर्जनीचं बोट आणि मधलं बोट जे आहे, दोन भुवयाच्या मध्ये ठेवायचं आहे। उजव्या हाताची जी करंगळी आहे ती तुम्हाला डाव्या नाकपुडीवर ठेवायची आहे आणि उजव्या हाताचा जो अंगठा आहे तो तुम्हाला उजव्या नाकपुडीवरती ठेवायचा आहे। आता तुम्हाला दोन्ही नाकपुड्या उघड्या ठेवून लांब दीर्घ श्वास दोन्ही नाकपुड्यामधून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, उजवी नाकपुडी जी आहे ती तुमच्या अंगठ्याने बंद करायची आहे आणि तुम्ही घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीतून तुम्हाला सोडून द्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर डाव्या नाकपुडीतूनच तुम्हाला काय करायचंय, लांब श्वास घ्यायचा आहे। डावी नाकपुडी नंतर बंद करून घेतलेला श्वास तुम्हाला उजव्या नाकपुडीला ढिलं सोडून त्याच्यातून सोडून द्यायचा आहे। बघा मी कसं करतोय ते पाहू शकता तुम्ही। ही दोन बोट दोन भुवयाच्या मध्ये ठेवायचे आणि ही करंगुळी आणि हा अंगठा अशा पद्धतीचं पोझिशन आहे। लांब श्वास घेतोय, त्याच्यानंतर उजव्या नाकपुडीतून मला श्वास घ्यायचा आहे आणि डाव्यातून सोडायचा आहे। अशा प्रकारे 5 वेळा 10 वेळा तुम्ही हे नाडी शोधन प्राणायाम उजव्या हाताने करू शकता। त्याच्यानंतर विरुद्ध हाताने तुम्हाला करायचंय। उजवा हात तुम्हाला गुडघ्यावर ठेवायचा आहे। डाव्या हाताचं तर्जनीचं बोट आणि मधलं बोट दोन भुवयाच्या मध्ये आणि अंगठा आणि करंगुळी नाकपुडीच्या वरती दीर्घ लांब श्वास घ्यायचा आहे। दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतल्यानंतर डावी नाकपुडी तुम्हाला अंगठ्यानं बंद करायची आहे आणि घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीनं तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर उजव्याच नाकपुडीनं दीर्घ श्वास घ्यायचा आहे। त्यानंतर उजवी नाकपुडी बंद करून घेतलेला श्वास तुम्हाला डाव्या नाकपुडीला मोकळं करून तिथून सोडून द्यायचा आहे। बघा अशा प्रकारे 5 वेळा 10 वेळा तुम्ही नाडी शोधन प्राणायाम तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता। तर नक्कीच मित्र हो, हे चारही प्राणायाम तुम्ही दररोज सकाळी हा व्हिडिओ लावून माझ्या समोर माझ्या सोबत करा। नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। याच्यामध्ये 4च फक्त प्राणायाम आहेत। सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे भस्त्रिका प्राणायाम, दुसरा आहे ते म्हणजे आनंदाचा श्वास, तिसरा आहे बॉक्स ब्रीदिंग आणि चौथा आहे नाडी शोधन प्राणायाम।
नक्कीच या आजच्या योगा दिवसाच्या निमित्तानं हे चारही प्राणायामाचे प्रकार तुम्ही आजपासून दररोज करायला सुरुवात करा. एक आठवड्यामध्ये तुम्ही शांती अनुभवाल. फक्त शारीरिक नाही तर मनाची देखील. तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल घडून येतील. तुम्ही म्हणाल काय जादू झाली, तर ही जादू ही शास्त्रोक्त प्राणायामाची आहे, शास्त्रोक्त योगासनाची आहे. ही जादू आजची नाही, प्राचीन काळापासूनची आलेली आहे. साधू संत योग ऋषी मुनी महर्षी यांच्यापासून शेकडो सालापासून, हजारो सालांच्या पासून आपल्या भारतामध्ये आलेली आहे. आणि याचाच आपल्याला प्रचार आणि प्रसार करायचा आहे, जेणेकरून आपण सर्वजण मनानं आणि शरीरानं निरोगी राहू, तेही नैसर्गिकरित्या, कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही औषधोपचाराशिवाय. तर नक्कीच हे सगळे व्यायाम प्रकार तुम्हाला उपयुक्त वाटलेच असतील याची मला खात्री आहे. आवडले असतील तर आवर्जून लाईकचं बटन दाबा, कारण तुमची एक लाईक आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झाल्याचं समाधान देते. यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या प्राणायामाचे फायदे होतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील. नेहमीप्रमाणेच या देखील व्हिडिओला छान छान कमेंट करा. आमच्या या आरोग्यविषयक कामासाठी जर तुम्हाला सपोर्ट करायची इच्छा असेल तर आमच्या चॅनलला आवर्जून जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला प्रयत्न मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.